बेदाग त्वचेसाठी रोजच्या वापरात आणा या घरगुती टिप्स. हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला काही घरगुती टिप्स देणार आहे. या ब्युटी टिप्स कुणीही यूज करू शकतो. अगदी जेंट्स देखील या ब्युटी टिप्स यूज करू शकतात. या ब्युटी टिप्स अगदी घरगुती आहेत आणि कमी खर्चाच्या आहेत. या ब्युटी टिप्सचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही, कारण या ब्युटी टिप्स मी स्वतः देखील यूज करते. छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये जाण्या अगोदर 1 तासापूर्वी यामधले कोणतेही एक ब्युटी टिप्स यूज केल्याने चेहऱ्यावर अगदी फेशियल केल्यासारखा निखार येईल. यामधला कोणताही एक ब्युटी टिप्स सतत 7 ते 8 दिवस यूज केल्याने तुम्ही पार्लरला जायला देखील विसरून जाल. तर या कमालीच्या ब्युटी टिप्स एकदा नक्कीच यूज करून बघा, तुम्हाला फरक लगेच जाणवेल. आणि हो फ्रेंड्स, माझ्या स्टोरीला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. दुसरी स्टोरी देखील आपण लवकरच टाकणार आहोत. माझ्या पुढच्या स्टोरीला देखील असेच भरभरून प्रतिसाद देत राहा. चला तर मग सुरू करूया घरगुती ब्युटी टिप्स. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप उतरून चेहरा स्वच्छ धुवून नंतरच झोपा. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने चेहरा सकाळी फ्रेश वाटतो. गुलाबजल आणि ग्लिसरीन समप्रमाणात मिक्स करून लावल्यानंतर ते मॉइश्चरायझर आणि लोशनचं काम करतं. मुलतानी माती आणि गुलाबजलचा फेस पॅक करून लावल्यानंतर चेहऱ्यावर चमक येते. फिटकरीचा तुकडा काळपट स्किनवर ओला करून 5 मिनिटांसाठी सतत 8 ते 10 दिवस घासल्याने काळपट स्किन उजळू लागते. मिक्सरमध्ये फिटकरीचं पावडर करून अर्धा चमचा फिटकरीचं पावडर आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा गुलाबजल टाकून 10 मिनिटं भिजत ठेवावं. त्यानंतर ते चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने 5 मिनिटांसाठी मसाज करून त्याला आणखी 5 मिनिटे स्किनवर ठेवल्यानंतर त्याने तुमच्या चेहऱ्याची स्किन उजळू लागते. त्यासोबतच चेहऱ्यावरील डागधब्बे देखील कमी होतात. हे 8 दिवस नक्की करून बघा. डोळ्याखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी गुलाबजलमध्ये थोडासा फिटकरीचं पावडर टाकून 5 मिनिटे ठेवून त्याने डार्क सर्कलवर मसाज केल्याने डार्क सर्कल 8 दिवसात नाहीसे होतात. अर्धा चमचा बेसन, चुटकीभर हळद आणि त्यामध्ये कच्चं दूध टाकून ते फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. स्किन टाईट करण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यामुळे स्किन टाईट होते. कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फ ठेवून त्याने मसाज केल्याने तुमची स्किन टाईट होते. त्यासोबतच स्किनवर चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर रिंकल्स आहेत त्यांनी अर्धा चमचा फिटकरीचं पावडर घेऊन त्यामध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिक्स करून त्या मिश्रणाला ज्या ठिकाणी रिंकल्स आहे आणि फायलाईन्स आहेत त्या ठिकाणी लावून 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करून त्याला आणखी 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही रेमेडी हप्त्यातून 2 ते 3 वेळा केल्याने चेहऱ्यावरील रिंकल्स आणि फायलाईन्स हळूहळू कमी होतात. तुमची स्किन जर लूज झाली असेल तर त्यासाठी 1 चमचा बारीक फिटकरीचं पावडर घेऊन त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून रोज वॉटर मिक्स करून ते मिश्रण तोंडावर लावून 10 ते 15 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवा. ही रेमेडी तुम्ही हप्त्यातून 3 ते 4 वेळा करू शकता. टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन त्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्याने चेहऱ्यावरील डागधब्बे हळूहळू नाहीसे होतात. पपई चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो आणि सॉफ्ट होतो. त्यासोबतच चेहऱ्यावरील डागधब्बे देखील नाहीसे होतात. केळीचा छोटासा तुकडा क्रश करून चेहऱ्यावर लावून 10 मिनिटे ठेवल्याने चेहरा चमकदार होतो. लग्न समारंभात किंवा छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये जाण्या अगोदर 2 चमचे आलूचा रस, त्यामध्ये 2 चमचे टोमॅटोचा रस मिक्स करून त्यामध्ये 1 चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा बेसन, 2 ते 3 थेंब लिंबूचा रस किंवा गुलाबजल टाकून मिक्स करून ते फेस पॅक चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुतल्याने चेहऱ्यावर फेशियलसारखा ग्लो येतो. अर्धा आलू क्रश करून त्याचा रस काढून त्यामध्ये 2 थेंब लिंबाचा रस टाकून मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने ते ब्लीचचं काम करतं. 3 चमचे आलूचा रस, 1 चमचा मध आणि अर्धा चमचा मुलतानी माती मिक्स करून ते फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने ते फेशियलचं काम करतं. 1 चमचा दही, अर्धा चमचा ॲलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, 1/4 चमचा कॉफी, अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा मुलतानी माती हे सगळं मिक्स करून हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटं ठेवल्याने हे फेस पॅक फेशियलचं काम करतं. कच्च्या दुधाने रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्याने चेहरा बेदाग होतो. चेहऱ्यावरील वांग, डागधब्बे, ओपन पोर्स कमी करण्यासाठी जायफळ मिक्सरमध्ये बारीक पावडर करून 1 चमचा जायफळ
आणि 2 चमचे कच्चं दूध मिक्स करून 5 ते 10 मिनटं भिजत ठेवावं. 10 मिनिटानंतर ती चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावी. 5 मिनिटानंतर आणखी दुसरी लेअर लावून मसाज करावी. असे करून 3 लेअर लावल्यानंतर 5 मिनिटानंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवावा. हे फेस पॅक ग्लोईंग स्किन आणि फेशियलचं काम करतं.